निरंजन अलख निरंजन अलख निरंजन। हे ज्वाला देवी, तुझे आत्मतत्व त्या ज्वालेत आहे आणि ती ज्वालाच मी बंद केली। त्यामुळे तुझे भक्त व्याकुळ झाले आहेत, परंतु हा माझा आग्रह आणि हट्ट तू पूर्ण करावास अशी माझी इच्छा आहे। मला माझ्या शक्तींचे सिद्धींचे प्रदर्शन करायचे नाही किंवा मला गाभाऱ्यात येऊ दिलं नाही याचे हे वाईट वाटले नाही। मला असे वाटले की माझे आणि तुझे एक नाते आहे, आदिशक्ती आहेस तू आणि तू मला प्रत्यय द्यावास म्हणून मी हे सगळं केलं। माते, माते, तुला माझ्यासाठी यावं लागलं, माझ्यासाठी तुला कष्ट पडले। गोरक्षा, तुझ्याकडे असलेल्या सिद्धी शक्ती मी पाहिल्या आहेत, पण जर मी माझ्या शक्तींचा वापर केला असता तर युद्ध झालं असतं आणि तेच मला नको होतं। मला तू काय म्हणतो आहेस हे समजत होतं। माते, क्षमा असावी, परंतु मी माझ्या शक्ती आणि सिद्धी श्रेष्ठ आहेत हे दाखवण्याचा हा प्रयत्न नव्हता। ठाऊक आहे, पण तुझी इच्छा पूर्ण झाली ना? माझ्यासाठी नाही, परंतु नाथ संप्रदायासाठी मी तुझ्याकडे एक मागणं मागतो आहे। जो नाथ संप्रदायाची भक्ती करेल, जो नाथांबद्दल आदर ठेवेल, जो नाथ संप्रदायाची साधना करेल, त्याला तुझा आशीर्वाद कायम असू दे। तो भक्त जर कोणत्या संकटात सापडला तर ते संकट तू दूर कर, त्याला काहीही उणीव पडू देऊ नकोस, त्याला सरसुख आनंद तू दे। तथास्तु तथास्तु, शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु। माते, आता तू तुझ्या मूळ रूपात गाभाऱ्यात प्रतिष्ठापित हो आणि तुझ्या मूळ स्वरूपामध्ये सगळ्या भक्तांना दर्शन देत जा। माते, मी इथूनच प्रस्थान करतो। तू चाललायस गोरक्षा, पण मी तुला रिकाम्या हाताने जाऊ देईन का? तू माझ्याकडे आला आहेस, तुझ्याकडे जे त्रिशूळ आहे त्यात मी अग्नी देते आहे, माझे स्वरूप देते आहे। जिथे आवश्यकता असेल तिथे दुष्टांचं निर्दालन करण्यासाठी या त्रिशूळातील ज्वाला उपयोगी पडतील। आश्रम जवळ आला तरी सुद्धा कसलीच हालचाल नाही, कोणीच दिसत नाहीये। हे असं का आहे? मला काळजी वाटते, अचानक असं काय झालं की सगळं शांत शांत आहे।
आश्रमाच्या बाहेरही कोणी नाही आणि कुटीतही कोणी नाही. सगळे कुठे गेले असतील आणि मला कसला संदेश का दिला नसेल? म्हणजे मला जे संकेत मिळत आहेत ते खरे आहेत. माझ्यापासून काहीतरी लपवलं जात आहे. मला सत्य समजल्याशिवाय मी हे स्थान सोडणार नाही. आता उत्सुकता आहे की ते स्थान कुठे आहे. तुम्हाला प्रत्यक्ष तिथे घेऊन जायचे आहे. त्या स्थानाबद्दल कितीही बोललं, त्याचं कितीही वर्णन केलं तरीही ते कमी आहे. नवनाथांमध्ये जे पहिले नाथ आहे त्यांच्या समाधीचं स्थान कसं असेल? अर्थातच त्या स्थानाचं खूप महात्म्य आहे. ती भूमी त्यासाठीच आजपर्यंत राखून ठेवलेली आहे. गुरुदेव, आपण जसं जसं त्या स्थानाच्या जवळ जात आहोत तसं तसं हे जाणवायला लागलंय की गुरुदेव आता आपल्या सोबत नसतील. आता हा प्रवास जितका लांबेल तितका उत्तम असेल असं वाटत आहे. कानिफा, जोपर्यंत तिथी निश्चित होत नाही तोपर्यंत ठीक आहे, परंतु मला तर तिथे तात्काळ पोहोचावं असं वाटत आहे. तिथे जाऊन आपल्याला काही महत्वाचे सत्कर्म करायचे आहे, काही विधी करायचे आहे. गुरुदेवा, पूर्वतयारीसाठी आपण आदेश करा. जे जे आवश्यक असेल ते समज करू. गुरुदेव, आपण चालत असताना सगळे पक्षी गुरुदेवांना पाहतायत, त्यांचे दर्शन घेतायत, सगळे भावुक झाले आहेत. या देवभूमीमध्ये असं एकही स्थान नाही की जिथे मी पायी भ्रमण केलं नाही. सगळ्या नद्या, सगळे डोंगर, सगळी वन ओळखीची झाली आहेत. गुरुदेव, हे सगळे समाधीच्या तिथीला, क्षणाला उपस्थित असतील. सगळं ब्रह्मांडच त्या क्षणी जाग राहून तो सोहळा पाहत राहते. तुम्ही सगळे आहात, परंतु माझं सगळं लक्ष गोरक्षवर लागून आहे. तू सोबत नाही तर त्याची उणीव जाणवते आहे गुरुवार. गोरक्ष समाधीच्या क्षणी पोहोचेल असा निश्चित पाहू. गुरुवर, इथे जवळ श्री महादेव आले असावेत. होय. गुरुदेवा, आपण समजाने जायचं का त्यांचं दर्शन घ्यायला? नाही, हा संकेत केवळ मच्छिंद्रसाठी आहे. गुरुदेव, महासमाधीची तिथी आणि वेळ सांगायला महादेव आले असतील. होय. असं असेल तर तात्काळ तिकडे जायला हवं.
मच्छिंद्र, ज्या दिशेने डमरूचा आवाज येतो आहे तिथे जा. तुझी आणि श्री महादेवांची भेट होईल. जशी आज्ञा गुरुवार. गुरुदेव, मी संयम ठेवला आहे, परंतु माझ्यासाठी हे खूप अवघड जात आहे. मी समजू शकतो भरतरी. अजून रेवण, चरपटी, गहिनी या सगळ्यांना समजायचं आहे. त्यांना समजल्यावर त्यांची काय अवस्था होईल. गुरुदेव, खरंच अवघड आहे हा प्रसंग. समाधी काय आहे हे ठाऊक असताना देखील श्री मच्छिंद्रनाथ डोळ्याआड होऊ नये असंच वाटत आहे. मच्छिंद्रने हा निर्णय स्वतः घेतलेला आहे. त्याला खूप मोठं विचारांचं अधिष्ठान आहे. एका अर्थी तो ऊर्जेने ओतप्रोत असलेल्या शक्तिपीठाची स्थापना करतो आहे. आपण संकेत दिला आणि त्याप्रमाणे इथे आलो आहे. मच्छिंद्र, समाधीची वेळ आणि तिथी सांगण्यासाठी आलो आहे. आज्ञा करा प्रभू. ज्या रात्री आकाशात नाथपंथाच्या ध्वजाचे चिन्ह दिसेल त्याच्या दुसऱ्या दिवशी दुसऱ्या प्रहरात तू समाधी घेशील. आपण सांगितलेला प्रत्येक शब्द प्रमाण आहे प्रभू. एक इच्छा आहे माझी. मच्छिंद्र, आजपर्यंत तू सगळ्या नाथांची इच्छा पूर्ण करत राहिलास. कधीतरी तू इच्छा सांगतो आहेस. तुझी इच्छा मी नक्की पूर्ण करेन. प्रभू, समाधी सोहळा झाल्यानंतर जेव्हा सगळे दृष्टीआड होती तेव्हा आपण मला दर्शन द्यावं. तुझी इच्छा मी पूर्ण करेन. मी येईन मच्छिंद्र. शुभम भवतु. आणखी मला काहीही नको, काही नको. महासमाधीची तिथी निश्चित झाली आहे. गुरुदेव, याचा अर्थ आपल्याकडे खूप कमी वेळ आहे. या गोष्टीसाठी फार दीर्घ काळही नको आहे. कारण शुभ कार्य म्हटलं की अशुभ मागे येऊन उभं राहतं. आणि मला या महासमाधी सोहळ्यात कोणतेही विघ्न नको आहे. आता गुरुदेव येत्याल तर तिथी तर सांगत्यालच नव. होय, आता महासमाधीची तिथी मच्छिंद्रकडूनच ऐकूयात. गुरुदेव, महासमाधीच्या ठिकाणी जाण्याआधी आपण कोणत्या गोष्टी घेऊन जायच्या आहेत? जाताना आपल्याला एक नदी ओलांडावी लागणार आहे. तिचं जल घेऊन जाऊयात. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. गुरुवार श्री महादेवांचं दर्शन झालं. समाधीची तिथी आणि वेळ त्यांनी सांगितली आहे. मच्छिंद्र, ती तिथी आणि वेळ गुप्त ठेव. वातावरणात अनेक अशुभ शक्ती
ही समाधी होऊ नये म्हणून दबा धरून बसलेले आहेत. जेव्हा आपण त्या स्थानावर जाऊ तेव्हा त्याविषयी बोलू. जशी आज्ञा गुरुवर. गुरुदेव, आता आपण नियोजित केलेल्या स्थानाकडे चालायचं का? आता विलंब नको. गुरुवर, गोरक्षला ह्याबाबत काहीही ठाऊक नाही. रेवण, गहिनी या सगळ्यांना संकेत पाठवलेले आहे. त्यांना कुठे यायचे आहे हे फक्त सांगावे लागेल. त्यांना संदेश द्या की आकाशात रात्री तारांगणामध्ये शुभ चिन्ह दिसतील त्या दिशेने या. जालिंदर. गुरुदेव, आता समाधी होईपर्यंत दिवसातून 3 वेळा नमस्कार करेन. पुन्हा ही संधी मिळणार नाही. भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम. सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण. सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो कल्याण कल्याण कल्याण. त्रिभुवन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो 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 अलख निरंजन. नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रपात. नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रपात. अद्भुत चैतन्य रूप विहरती चराचरात. दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एकनाद व्यापुनी त्रिभुवन. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन. कल्याण हो कल्याण हो. निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन. आदेश आदेश. अलख निरंजन अलख निरंजन निरंजन. सगळे अशा घटनेचे साक्षीदार होणार आहेत जी पाहण्यासाठी स्वर्गातून देवही इकडे लक्ष देऊन आहे. समस्त सृष्टीचे इथे लक्ष लागून राहिले आहे. एक महापर्व संपेल, पण ही एक सुरुवात आहे. कारण मच्छिंद्रनाथ ही एक शक्ती आहे आणि ही शक्ती चिरंतन टिकणारी आहे.